नमस्कार. शिवजन्माचे गूढ रहस्य. शिवाचे मातापिता कोण? आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की भगवान शिव अजन्म आहेत. त्यांचा ना जन्म झाला आहे ना कधी मृत्यू होणार आहे. ते स्वयंभू आहेत, स्वतःहून प्रकट झालेले आहेत. पण मित्रांनो, जेव्हा आपण पुराणे उघडतो तेव्हा आपल्याला एक धक्कादायक गोष्ट दिसते. कुठे शिव ब्रह्म ह्यापासून उत्पन्न झाले म्हणतात, कुठे ते विष्णूपासून प्रकट झाले म्हणतात, तर कुठे त्यांचे मातापिता आहेत असेही वर्णन येते. मग प्रश्न उभा राहतो, शिवाचा जन्म झाला का? शिवाचे मातापिता कोण आहे? जर शिव अजन्म आहेत तर प्राण्यात जन्मकथा का येतात? सृष्टीच्या आधी काय होते? मित्रांनो, कल्पना करा, ना आकाश होतं, ना पृथ्वी, ना प्रकाश, ना काळ, ना मृत्यू. फक्त एकच तत्व अस्तित्वात होतं, महाशक्ती, चेतना, परमसत्ता. या परमसत्तेला म्हणतात सदाशिव. तो ना पुरुष होता ना स्त्री. तो काळापलीकडचा होता, तो अनंत होता, तोच ब्रह्म होता आणि त्याच्यातच अंतर्भूत होती पराशक्ती, जिला आपण दुर्गा, आदिशक्ती म्हणतो. सदाशिव म्हणजे चेतना आणि शक्ती म्हणजे ऊर्जा. दोघे मिळूनच सृष्टी निर्माण करतात. सृष्टी निर्माण करण्याचा निर्णय एका क्षणी सदाशिव आणि शक्तीने विचार केला, ह्या असीम शून्यात जीवन निर्माण व्हायला हवं. अनुभव, भावना, जन्म, मृत्यू, मोक्ष यांचा खेळ सुरू व्हायला हवा. तेव्हा सदाशिवाने आपल्या डाव्या अंगातून एक तेजस्वी रूप प्रकट केलं. तो होता विष्णू. विष्णूला दिलं पालनाचं कार्य, धर्म टिकवण्याचं कार्य, सृष्टी चालवण्याचं कार्य. नंतर उजव्या अंगातून प्रकट केला ब्रह्मा. ब्रह्माला दिलं सृष्टी निर्माण करण्याचं कार्य, प्राणी, वनस्पती, लोक निर्माण करण्याचं कार्य. आणि नंतर स्वतःच्या तेजातून निर्माण केला रुद्र. रुद्राला दिलं संहाराचं कार्य, अहंकार तोडण्याचं कार्य, अधर्म नष्ट करण्याचं कार्य. पण या सगळ्यांच्या पलीकडे होता सदाशिव. तो केवळ संहार करत नव्हता, तो मोक्ष देत होता, तो कृपा करत होता. ब्रह्मा विष्णूचा वाद. जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू कार्यरत झाले तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, मी श्रेष्ठ की तो श्रेष्ठ? ब्रह्मा म्हणाले, मी निर्माण करतो म्हणून मी मोठा. विष्णू म्हणाले, मी पालन करतो म्हणून मी श्रेष्ठ. वाद वाढत गेला, अहंकार वाढत गेला आणि तेव्हाच दोघांमध्ये एक प्रचंड प्रकाशस्तंभ उभा राहिला. आकाशापर्यंत, पाताळापर्यंत त्या स्तंभातून आवाज आला, जो या स्तंभाचा शेवट शोधेल, जो या स्तंभाचा शेवट शोधेल तोच सर्वोच्च. विष्णू वराह बनून खाली गेले, ब्रह्मा हंस बनून वर उडाले. हजारो वर्ष गेली, दोघांनाही शेवट सापडला नाही. तेव्हा त्या स्तंभातून शिव प्रकट झाले. याच घटनेतून सिद्ध झालं, शिवाला ना प्रारंभ आहे ना अंत आहे, तो काळाच्याही पलीकडे आहे. रुद्राचा जन्म बालरूप. शिव एकदा ब्रह्माला सृष्टी निर्माणासाठी एका बालकाची गरज भासली. त्यांनी कठोर तपस्या केली. तेव्हा एक तेजस्वी बालक प्रकट झाला. तो रडत होता. तो म्हणाला, माझं नाव नाही. ब्रह्माने त्याला नाव दिलं रुद्र, रडणारा. पण बालक शांत झाला नाही. मग ब्रह्माने एकामागोमाग एक नावे दिली.
भव, उग्र, भीम, पशुपती, ईशान, महादेव अशी एकूण 108 नावं मिळाली. पण हा पूर्ण शिव नव्हता, तो शिवाचा अंश होता. देवी भागवत पुराणातील धक्कादायक रहस्य. या पुराणात सांगितलं आहे, शिव, विष्णू, ब्रह्मा हे स्वतंत्र देव नाहीत. ते एका परमशक्तीचे वेगवेगळे रूप आहेत. त्या परमशक्तीचे 2 रूप, सदाशिव म्हणजेच चेतना, दुर्गा म्हणजे ऊर्जा. त्यांच्यापासूनच जन्मलेले ब्रह्मा, सृष्टीसाठी विष्णू, पालनासाठी रुद्र, संहारासाठी म्हणजेच शिवाचे मूळ. माता पिता सदाशिव आणि शक्ती ऋषी आणि शिवसंवाद ऋषींनी शिवाला विचारले, तुमचे वडील कोण? शिव म्हणाले, ब्रह्मा. आजोबा विष्णू, पणजोबा. शिव हसले, मी स्वतः. त्याचा अर्थ असा, शिव हा सर्वांचा उगम आहे. शिवच शेवट आहे. शिवच सत्य आहे. शिव म्हणजे कोण? शिव म्हणजे केवळ देव नव्हे. शिव म्हणजे ध्यान, त्याग, वैराग्य, करुणा, संहार, मोक्ष आणि प्रेम. तो स्मशानात राहतो पण विश्व चालवतो. तो भस्म लावतो पण आत्मा शुद्ध करतो. तो तांडव करतो पण भक्तांचं दुःख नाहीसा करतो. शिवाचा जन्म नाही, शिवाचा मृत्यूही नाही. वेगवेगळ्या पुराणात त्याचे वेगवेगळे रूप सांगितले आहे, कारण प्रत्येकाला समजेल अशा भाषेत सत्य सांगितले आहे. पण अंतिम सत्य एकच, शिवच सुरुवात आहे, शिवच शेवट आहे, शिवच जन्म आहे, शिवच मोक्ष आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची कथा? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.